पारू थांब 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 मी आलो. थँक्यू. ये इकडे. एक मिनिट काय काय हो ती मस्त फुलं आहे ती. तरी वेगळाच पर्पल रंग आहे हा. पारू पारू इकडे एक मिनिट इकडे. नाही नको सर, हे बघा आपल्याला उशीर होतोय, आपल्याला जायला पाहिजे. अगं पारू एक मिनिट इकडे. ही फुलं बघ, हा काहीतरी वेगळाच पर्पल रंग आहे. सर हो हे बघा अंधार व्हायला आलाय, आपल्याला बाहेर जायचा रस्ता नाही सापडायचा, तुम्ही चला ना पटदिशी. अगं 2 मिनिटं इकडे ना, 2 मिनिटांनी काय फरक पडणार आहे. फरक पडतो सर, पण तुम्हाला कळत कसं नाही. हे बघा आपण उद्या उद्या म्हणजे आपण सकाळ सकाळी बघायला येऊया. आता संध्याकाळ होत आली ना, तुम्ही चला पटदिशी. ओके आलोच. चला 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 चला. 2 मिनिटांनी काय नाही फरक फरक पडतो. चला चला म्हणलं ना. आदित्य ना माझ्यापेक्षा जास्त पारू मध्ये इन्व्हॉल्ड आहे. आदित्यला माझ्यासोबत शॉपिंगला यायचं नव्हतं, पारू सोबत जंगलात जायचं होतं, तर त्याने मला सरळ सरळ सांगायचं ना. अहिल्या माझं ऐकतेस का जरा. हे बघ एवढी काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. आदित्य आणि पारू दोघेही समजूतदार आहेत ना. बरं तिथे नेमकं काय घडलंय हेही आपल्याला माहित नाही, त्यांच्याशी संपर्कही होत नाहीये आपला. काय अर्थच नाही. वहिनी वहिनी घात झाला घात. दामिनी आधी शांत हो आणि मग बोल काय झालं. दादासाहेब एक बॅड न्यूज आहे, म्हणजे खूप मोठी बॅड न्यूज आहे. आता सांगशील का काय झालंय. वहिनी आदित्य आणि पारू कुठेतरी गायब झालेत, सापडत नाहीयेत. माहित नाही दोघेच कुठे पळून गेलेत. अहो आदित्य आणि पारू इथली सगळी महत्वाची कामं सोडून तिकडे बाहेर फिरायला गेलेत. मारुती मामा तुम्हाला सांगू का, मी इथं आल्यापासून बघते पारू काहीतरी वेगळंच वागतीये. खर तर हा वेळ मी आदित्य सोबत घालवायला हवा, पण आता आदित्य सोबत मी नाहीये, आदित्य सोबत पारू आहे. नाही म्हणजे मी तुम्हाला काही गोष्टी डिटेल्स मध्ये नाही सांगू शकत, पण मारुती मामा जे चाललंय ते चुकीचं चाललंय. मॅडम तुम्ही जे म्हणताय ना तसं काही नसेल हो. माझी पारू आहे ना जरा अल्लड आहे, भोळी आहे, डोकं कमी असल्यासारखं वागते आधी मध्ये. मी बोलतो ना तिच्याशी. काय बोलणार मामा, वेळ निघून गेल्यावरती बोलून काही उपयोग आहे का. मामा माझं इथं माकड झालंय, माकड. मी नुसती बसून आहे आणि ते दोघं मस्त फिरतायत, मजा करतायत. मी काय चुकले हो. मी पारूला किती व्यवस्थित वागवते, स्वतःच्या बहिणीसारखी वागवते मी तिला, पण तरी पण ती माझ्याशी अशी वागली. मामा तुम्हाला तरी याचा सिरियसनेस कळतोय ना. पारू माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरतीये. काही दिवसात माझं आणि आदित्यचं लग्न होणार आहे. तुम्हाला तरी योग्य वाटतंय का हे. अनुष्का मॅडम नाही म्हणजे तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. माझी पारू चुकलीच आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ती आपली पायरी विसरली, आणि दुसरं म्हणजे तुमच्यासारख्या चांगल्या मनाच्या बाई बरोबर ती अशी वागते. आतापर्यंत कसं आहे, अल्लडे अल्लडे म्हणून मी तिच्या काही चुका पोटात घातल्या, पण आता नाही. डोक्यावरून पाणी जायला लागले. मी बोलतो तिच्याशी, पण मला एक सांगाल का, म्हणजे त्या कुठे गेल्यात. जंगलात. माफ करा मॅडम, मी त्याच्या वतीने
तुमची माफी मागतो, पण मी बोलतो पारू बरोबर. हा ठीक आहे मामा, कारण काय आहे ना, मी तुझी मालकीन आहे, मी तुझी बॉस आहे आणि तू माझा आदित्य सेवक. मस्त आहे. म्हणजे आदित्य सर टू आदित्य सेवक. चांगली प्रगती आहे. बोल काय आदेश बोला काय आदेश आहे मालकीण बाई? मला भूक लागली आहे. मग मग सेवकानं मग फिंग बोलायचं नसतं. ओके मालकाला भूक लागली की जेवण आणून द्यायचं असतं. ओके, पण इथे या जंगलात कुठे काय मिळणार आहे जेवण वगैरे? ते मला काय माहिती नाही. माझी ऑर्डर आहे. बरं बरं, बोला काय ऑर्डर आहे तुमची मालकीण बाई? जंगलात काय नाही मिळत. चायनीज हवं आहे मला. चायनीज इथे वय या जंगलात? वय कुठून आणू? कुठून आणू म्हणजे ते मला काय माहिती नाही. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पण इथे बरं बरं ठीक आहे, घेऊन येतो मी. मालकीण बाई तुमच्यासाठी चायनीज घेऊन येतो. जा. आलोच मी.